माझी विनंती असेल माझ्या ताईने, उभे आयुष्यात किती सासरवाद झाला तुम्हाला, तर लेकराईकडे पाहून गाटा गिळत जा. क्षणाचा राग असतो माईबाप, संसारी रे, आणि या संसारामध्ये सुख दुःखाचा अनुभव असतोच. सासूचा असेल, नवऱ्याचा असेल, क्षणाचा राग असतो. आणि क्षणाचा राग डोक्यात घालून तुम्ही रागाच्या भरामध्ये घासलेट घेतात, पॉइझन घेतात, फाशी घेतात, उडी मारतात विहिरीत. काही होत नाही, तुमचं जीवन संपत. हेच काय घेऊन बसले, हे 6 महिने दुसरी आणते. काय वाटतं, तुमचं लई प्रेम आहे का तुमच्यावर यांचं? मरून बघा फक्त. हे 6 महिने दुसरी आणतात, लेकरासाठी माय पाहिजे. लबाड कुणीकडचा. 2च गोष्टी घडतात माईबाप. माय बापांना लेक राहत नाही, लेकराला माय राहत नाही. किती त्रास झाला तर लेकराकडे पाहून गाटा गिळायचा. पण आपलं काऊन जीवन आपण संपवायचं? आपण का फाशी घ्यायची? आपण का मारायचं? आपण आपल्याला का, जगाला त्रास द्यायला शिका. अन्याय होतो ना तुमच्यावर, अन्यायाच्या विरोधात बंड पुकारा. अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा जास्त दोषी असतो, जास्त गुन्हेगार असतो. शिकलेले आहे तुम्ही. त्रास होतोय ना तुम्हाला, सहन करा. नाही जमलं तर अन्यायाच्या विरोधात बंड पुकारा. हा, गुलामगिरी जीवन जगायचं नाही गडे, तो काळ गेला आता.